हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनेल. तर आता आपण पुन्हा एकदा माझ्या टेरेस गार्डनला आलेलो आहे. छोट्याशा हे आहे चिक्कूचं झाड. बघा इथे छोटे छोटे चिक्कू आलेले आहेत. त्याच्या मागे पपईचं आणि इथे हे गुलाबचं आणि ऊस आणि तसंच आळूचं देखील झाड आहे. हे छोटंसं टोमॅटोचं झाड आहे. हे सीताफळ आहे. हे लिंबूचं झाड आहे. हे हळदीचं आहे आणि हे शेवग्याच्या शेंगाचं आहे. बघा केवढा वाढवे झालेला आहे. हे छोटे छोटे आपण बोनसाय केलेले आहेत पिंपळाचे. त्यानंतर इथे बघा सीताफळ छोटंसं आलेलं देखील आहे. हे पण शेंगाचं झाड आहे. इथे पुन्हा एकदा लिंबूचं झाड आहे. हे बघा हे त्याचे पानं. हे आपलं उंबराचं झाड आहे. बघा छोटे छोटे मरं आलेले आहेत. हे गवती चहा आहे. त्यानंतर हे ड्रॅगन फ्रूट, असेच विविध हे वांग्याचं, असे विविध झाड आपण लावलेले आहेत. आंब्याचं झाड देखील आहे आपल्याकडे. तर त्यानंतर हे पुदिन्याचं आहे. इथे देखील छोट्या याच्यात आपण आळूचं लावलेलं आहे. इथे खूप अशा मधमाशा देखील आहेत, बघू शकता. आणि हे आहे आपलं ड्रम कापून केलेला पॉन्ड. तर यामध्ये आपण मॉली जातीचे मासे सोडलेले आहेत. तर यामध्ये मला असं दिसून येत आहे की हा जो पांढरा मासा आहे तो ब्रीड करणार आहे. तर त्यामुळे आपण त्याला थोडंसं साईडला टाकूया. आणि छोटे छोटे पिल्लं देखील आहेत. कॅमेऱ्यात त्यांना टिपण्याचा प्रयत्न करूयात. हे बघा हा छोटा मासा आहे. आपल्याकडे एक फिशचा बाउल होता. तसेच हे बघा इथे गोगलगाय देखील आहे. त्यामध्ये आपण आता त्यामध्ये आपण पाणी भरून या व्हाईट कलरचा जो मॉली आहे जो ब्रीडिंगसाठी रेडी आहे, एग्ज ले करण्यासाठी, त्याला आपण टाकूयात. हे बघा छोटं बाळ जे आहे माशाचं ते आलेले आहे तिथे. आणि हे पाणी शुद्ध असण्याचं कारण हे प्लांट आहे. याला डकवीड बोलतात. पण याचं प्रमाण सारखं कमी करत राहावं लागतं जेणेकरून ऑक्सिजनचं प्रमाण यामध्ये राहावं. आणि हे सनलाईटसुद्धा ब्लॉक करतं. तर ही जलपर्णी काही चांगली नाही, पण त्याला कंट्रोलमध्ये ठेवल्यास ते पाणी शुद्ध ठेवतं. बघा अगदी तळ देखील दिसत आहे एवढा ओपन एरियात असून. इथे त्यात शेवाळ वगैरे देखील जास्त झालेलं नाही आहे. तर आता आपण पाहूयात यामध्ये त्याला सोडता कसं जाईल. आणि यामध्ये सोडताना आपण मॅक्झिमम हे जे पाणी आहे ड्रममधलं तेच घेणार आहोत. तर आपण आता ते बघा हा बाऊल धुवून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये हे जे पाणी आहे हे टाकणार आहोत.